आजच्या लोकप्रशासनाच्या लेक्चरमध्ये आपण संधी नोकरीचा किंवा संधी सेवेचा उदय व विकास हे बघणार आहोत. प्राचीन चीन, इजिप्त, भारत, ग्रीस इत्यादी देशामध्ये सनदी नोकर वर्ग किंवा सनदी सेवा अस्तित्वात आल्याचे दिसून येते. परंतु आधुनिक सनदी नोकर पद्धतीची देणगी पश्चिम युरोपने जगाला दिलेली आहे. युरोपमध्ये आणि विशेषतः रशिया व फ्रान्समध्ये राजघराण्यात कार्य करणाऱ्या नोकरांचे रूपांतर हे लोकसेवकात करण्यात आले. प्रशियातील फ्रेडरिक विल्यमने 17व्या शतकाच्या मध्यंतरी सरंजामशाही नष्ट करून कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणा उभारली होती. अशा यंत्रणेमध्ये कार्य करणाऱ्या प्रशिक्षित नोकरांची निवड स्पर्धा परीक्षेद्वारे करण्यात येत होती. म्हणून 18व्या शतकातील प्रशियन संधी नोकर पद्धतीला आधुनिक जगातील पहिली सुसंघटित अशा पद्धतीची नोकर पद्धती अथवा सनदी सेवा मानण्यात येते. फ्रान्समध्ये नेपोलियनने प्रशासकीय सुधारणामुळे राजघराण्यातील नोकर वर्गांचे रूपांतर लोकसेवकामध्ये करण्यात आले. नेपोलियनने उभारलेल्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये तर्कशुद्धता, अधिकारपद परंपरा व कार्यक्षमता ही वैशिष्ट्ये प्रामुख्याने दिसून येतात. नेपोलियनच्या प्रशासकीय यंत्रणेचा अवलंब इतर युरोपियन राष्ट्रांनी केलेला आपण बघू शकतो. प्रशिया व नेपोलियनने निर्माण केलेल्या सनदी नोकर पद्धतीला फेरेलहेड यांनी युरोपियन पद्धती असे म्हटले होते. या युरोपियन पद्धतीचे काही वैशिष्ट्य हे पुढील प्रमाणे आहे. सनदी नोकरांना राज्याचा प्रतिनिधी म्हणून कार्य करावे लागत होते. दुसरं, सनदी नोकरांचे स्वरूप हे व्यावसायिक होते. नोकरांना देण्यात आलेला कार्यकाल हा कायम स्वरूपाचा होता. त्याचबरोबर त्यांचा दर्जा हा निश्चित करण्यात आला होता. त्याचसोबत त्यांच्या सुरक्षिततेसंबंधीही विविध तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. प्रशासनात सातत्य निर्माण करण्यासाठी आवश्यक तरतुदीही करण्यात आलेली होती. फ्रान्स व जर्मनीप्रमाणे इंग्लंडला सरंजामशाहीची समस्या ही भेडसावत कधीच नव्हती. इंग्लंडमध्ये सुरुवातीपासूनच केंद्रीकरणाच्या तत्वाचा अवलंब हा करण्यात आला होता. राज्याच्या सत्तेची वाटणी राजा आणि संसद यांच्यामध्ये करण्यात आलेली होती. यात हे जे अधिकार सत्तेची विभागणी करण्यात आलेली होती यामागचं प्रमुख कारण म्हणजे की राजा हा निरंकुश बनू नये असा होता. संसदेने हे नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या स्थानिक संस्थांना मोठ्या प्रमाणावर सत्ता दिलेली होती. आपण बघतो 1853 पर्यंत इंग्लंडमध्ये सनदी नोकर पद्धतीचा अवलंब हा करण्यात आला नव्हता. कारण इंग्लंडमधील सरकारी नोकरांची नियुक्ती ही पूर्णपणे वशिलेबाजीने करण्यात येत होती.
1953 साली आपण बघतो लॉर्ड मॅकॅले यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये नोकरांची भरती खुल्या स्पर्धा परीक्षेद्वारे करण्यासंबंधी शिफारस केली। तर 1854 साली भारतीय नोकरांच्या संदर्भात लॉर्ड मॅकॅले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली। समितीच्या शिफारशीनुसार नोकरांची भरती ही स्पर्धा परीक्षेमार्फत करण्यात येत होती। या दरम्यान काळात नॉर्थकॉट व मॅकॅले यांच्या सहकार्याने चार्ल्स ट्रॅव्हलियन यांनी द ऑर्गनायझेशन ऑफ द परमनंट सिव्हिल सर्व्हिस हा अहवाल तयार करून सादर केला। त्यानुसार कार्यालयीन कामकाज सनदी नोकर या शब्दाचा वापर हा त्यामध्ये करण्यात आला। दरम्यानच्या काळामध्ये नॉर्थकॉट यांनी यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण अशा बाबींचा शिफारसी किंवा सुझाव केलेला आपल्याला दिसून येतो। अहवालाने केलेल्या काही महत्त्वाच्या शिफारसी जर आपण बघायचं तर वशिलेबाजीचा या अहवालामध्ये त्याग करण्याची शिफारस करण्यात येऊन ह्या सनदी सेवकांची भरती निवड ही खुल्या स्पर्धा परीक्षेद्वारे करण्याची शिफारस यामध्ये करण्यात आली। नोकरीत प्रवेश मिळवण्यासाठी एक विशिष्ट वयोमर्यादा निश्चित करण्यात आली। सरकारी नोकरांची भरती करण्यासाठी लोकसेवा एका स्वतंत्र संस्था अथवा आयोगाची निर्मिती याबाबतही यामध्ये सविस्तर सुचविण्यात आले। सरकारी कार्याची बुद्धिमत्ता व दैनंदिनता या आधारावर 2 विभाग हे निर्माण केले आणि हे 2 विभाग म्हणजे एक यामध्ये प्रशासकीय विभाग तर दुसरा जो आहे तो लिपिक विभाग। प्रशासकीय विभागात कार्य पार पाडणाऱ्या नोकरांची भरती करीत असताना उमेदवाराच्या विशेष ध्यानावर अधिक भर न देता सामान्य बुद्धिमत्तेवर जोर देण्यात यावा। सोबतच इतिहास, विज्ञान, गणित, वाङ्मय या विषयातील ऑक्सफर्ड व केम्ब्रिज विद्यापीठातून पदवी संपादन केलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावे। म्हणजे जे उमेदवार हे त्या काळच्या नामवंत अशा विद्यापीठातून आलेले आहेत अशा उमेदवाराची शिफारस सुचविली। 1855 साली लोकसेवा आयोगाची निर्मिती करून समितीच्या शिफारसींना मूर्त असे स्वरूप हे देण्यात आले। याचबरोबर आपण बघतो की रशिया व इतर साम्यवादी राष्ट्रात लोकप्रशासनाचे कार्यक्षेत्र हे समावेशक अशा स्वरूपाचे असल्याने यामध्ये राज्याकडेच सनदी नोकरवर्गाचेही कार्य आहे। राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेवर एका विशिष्ट राजकीय पक्षाचे प्रभावी नियंत्रण असल्याने त्यामुळे राज्याचे नोकर व पक्षाचे कार्य